नमस्कार. सर्वांचे आपल्या ऐका मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरंच खूप विचार करायला लावणार आहे. म्हणजे बघा, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा हात किंवा पाय मोडतो तेव्हा आपण लगेच एक्सरे काढतो. हो, साहजिकच आहे ते. आपण सगळेच करतो. बरोबर ना? आणि त्या एक्सरेमध्ये ती मोडलेली जागा किंवा ती पांढरी रेघ अगदी स्पष्ट दिसते. डॉक्टर त्याकडे बोट दाखवून अगदी आत्मविश्वासाने म्हणतात की हा पहा, इथे प्रॉब्लेम आहे आणि यावर असा उपाय करायचा आहे. म्हणजे गोष्टी डोळ्यांनी दिसल्या, त्यांचं असं वर्गीकरण करता आलं की माणसाला एक प्रकारचा दिलासा मिळतो. एक्झॅक्टली. पण जर तोच आघात किंवा तीच जखम मनावर आणि मज्जासंस्थेवर झाली असेल तर ती कुठे शोधायची? कारण मानसिक आघाताचा कोणताही एक्सरे काढता येत नाही. अगदी खरं आहे. आणि जेव्हा आपण न्यूरो डेव्हलपमेंट किंवा ज्याला आपण मानसिक आघात म्हणजे ट्रॉमा म्हणतो ना, त्या दुनियेत प्रवेश करतो, तेव्हा ही जी स्पष्टता असते ती पूर्णपणे नाहीशी होते. हो ना. यालाच वैद्यकीय भाषेत डायग्नोस्टिक मडी वॉटर्स असं म्हणतात. म्हणजे निदानातील अत्यंत गुंतागुंतीची परिस्थिती. कारण आघात हा काही फक्त मनाचा आजार नाहीये, तर तो संपूर्ण शरीराचा आजार आहे. आणि म्हणूनच आज आपण द बॉडी कीप्स द स्कोर या अत्यंत गाजलेल्या पुस्तकामधील सर्वात पॉवरफुल आयडिया समजून घेणार आहोत. हे पुस्तक डॉक्टर बेसेल वॅन्डर कोल्क यांनी लिहिलं आहे. जगभरात लाखो लोकांनी हे पुस्तक वाचलेलं आहे आणि अनेकांचं आयुष्य याने बदललं आहे. नक्कीच. मानसिक आरोग्य आणि आघात याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन या पुस्तकाने पूर्णपणे बदलून टाकला आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे सामान्यतः आपला समज काय असतो की भूतकाळातील भयानक प्रसंग आणि घटना या फक्त डोक्यात वाईट आठवणी म्हणून राहतात. पण हे पुस्तक एक अत्यंत धक्कादायक सत्य समोर आणतं. मानवी शरीर या आघातांचा पूर्ण हिशोब ठेवतं. होय, आपलं शरीर स्वतःमध्ये तो आघात साठवून ठेवतं. बरोबर. डॉक्टर वॅन्डर कोल्क यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये न्यूरोसायन्स आणि सायकोलॉजी यांचा जो अभ्यास केला, त्यातून त्यांनी हे सिद्ध केलं की आघात फक्त मनाच नसतो. अच्छा, म्हणजे तो फक्त एक विचार नसतो. नाही, अजिबात नाही. तो आपल्या मज्जासंस्थेत म्हणजे नर्वस सिस्टममध्ये आणि पेशींमध्ये कायमस्वरूपी बदल घडवतो. हे पुस्तक आपल्याला काय घडले यापेक्षा ते शरीरात का आणि कसे घडते यावर लक्ष केंद्रित करायला शिकवते. पण मग हे प्रत्यक्षात कसं काम करतं? कारण शरीर आघात साठवून ठेवतं हे वाक्य ऐकायला खूप तात्विक किंवा काव्यात्मक वाटतं. पण न्यूरोबायोलॉजीच्या दृष्टीने पाहिल्यास शरीरावर या आघाताचा नक्की काय परिणाम होतो? हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला आधी मेंदूची रचना आणि त्याची ती धोक्याची सूचना देणारी जी सिस्टम असते ती समजून घेणं आवश्यक आहे. मानवी मेंदूमध्ये ॲमिगडेला नावाचा एक छोटा बदामाच्या आकाराचा भाग असतो. ॲमिगडाला, बरोबर. हो. या ॲमिगडालाचं मुख्य काम म्हणजे परिसरातील धोक्याची चाहूल घेणे. हा एका स्मोक डिटेक्टरप्रमाणे म्हणजे धुऱ्याचा अलार्म देणाऱ्या यंत्राप्रमाणे काम करतो. अच्छा. जेव्हा एखादी भयंकर किंवा जीवघेणी घटना घडते तेव्हा हा ॲमिगडाला अत्यंत वेगाने सक्रिय होतो आणि शरीरात ॲड्रेनालिन व कॉर्टिसॉल यांसारखे स्ट्रेस हॉर्मोन सोडू लागतो. म्हणजे ज्यामुळे आपलं शरीर त्या फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातं, म्हणजे लढा किंवा पळा या अवस्थेत. अगदी बरोबर. ही एक नैसर्गिक बचाव यंत्रणा आहे. जेव्हा खरोखरच समोर वाघ उभा असेल किंवा आग लागली असेल तेव्हा ही यंत्रणा जीव वाचवण्यासाठी अत्यंत गरजेची असते. म्हणजे तो अलार्म वाजणं गरजेचं आहे. हो. आणि सामान्य परिस्थितीत जेव्हा तो धोका टळतो तेव्हा हा अलार्म बंद होतो आणि शरीर पुन्हा शांत अवस्थेत परत येतं. पण ज्यांनी अत्यंत तीव्र आघात अनुभवला आहे त्यांच्या बाबतीत हा ॲमिगडाला कायमचा बिघडतो. बापरे. म्हणजे तो अलार्म बंदच होत नाही. हो. त्यांची मज्जासंस्था त्या धोक्याच्या अवस्थेतच अडकून पडते. घटना संपून अनेक वर्ष उलटून गेली तरी त्यांच्या शरीरात हा अलार्म वाजतच राहतो. ओके, लेट्स अनपॅक दिस. म्हणजे आग विझल्यानंतरही जर धुराचा अलार्म सतत वाजत राहिला आणि आपल्याला वाटत राहिलं की अजूनही धोका आहे, तसंच काहीसं हे आहे का? अगदी तसंच. आणि याचं अत्यंत मार्मिक उदाहरण पुस्तकात बिल नावाच्या एका युद्धातून परतलेल्या सैनिकाच्या रूपाने दिलं आहे. बिल ना? हो, बिल. तो व्हिएतनाम युद्धात एक वैद्यकीय सहाय्यक म्हणून काम करत होता. आता युद्ध संपून 10 वर्ष उलटून गेली होती. तो एका सुरक्षित शहरात एका चर्चमध्ये धर्मोपदेशक म्हणून अगदी शांत जीवन जगत होता. म्हणजे बाहेरून पाहता सगळं काही सुरळीत होतं त्याच्या आयुष्यात. हो, सगळं नॉर्मल वाटत होतं. पण जेव्हा त्याला एका चाचणी दरम्यान रोरशाक इंकब्लॉट टेस्ट देण्यात आली. एक सेकंड. ती शाहीच्या डागांची साधी चाचणी का,
ज्यामध्ये कागदावरच्या शाईच्या डागांमध्ये काय आकार दिसतोय हे सांगायचं असतं. बरोबर, तीच चाचणी. ती सामान्यतः व्यक्तीची मानसिकता समजून घेण्यासाठी वापरली जाते. कोणत्याही सामान्य व्यक्तीला त्या डागांमध्ये फुलपाखरू किंवा नाचणारे लोक किंवा ढगांसारखे साधे आकार दिसतात. मी बघितलीये ती चाचणी. पण जेव्हा बिलने त्या कार्डकडे पाहिलं तेव्हा त्याला त्यात साधे आकार दिसण्याऐवजी युद्धातील भयानक दृश्य दिसू लागली. बापरे. तो अचानक घाबरून म्हणाला की हा तोच लहान मुलगा आहे ज्याला मी व्हिएतनाममध्ये बॉम्बस्फोटात उडताना पाहिलं होतं. इथे सगळीकडे रक्त आणि जळलेलं मांस दिसतंय. म्हणजे ते शाईचे डाग त्याच्यासाठी फक्त एक ट्रिगर होते का? फक्त ट्रिगर नाही, तर ती एक संपूर्ण शारीरिक प्रतिक्रिया होती. 10 वर्षांनंतरही बिलचं शरीर पुन्हा तोच भाम, तीच वाढलेली हृदयाची धडधड आणि तीच भीती प्रत्यक्ष अनुभवत होतं. जणू काही ती घटना आत्ता घडत आहे. खरंच अंगावर काटा आणणार आहे. न्यूरोसायन्सच्या भाषेत सांगायचं तर त्याची मज्जासंस्था भूतकाळ आणि वर्तमान काळ यात फरक करू शकत नव्हती. मेंदूचा जो भाग वेळेचा संदर्भ लावतो, ज्याला हिप्पोकॅम्पस म्हणतात, तो ट्रॉमामुळे कमकुवत झालेला असतो. म्हणजे आघाताची आठवण ही नुसती मेमरी राहत नाही, तर ते एक शारीरिक रिलिव्हिंग असतं. अगदी बरोबर. शरीर पुन्हा त्याच क्षणात जगत असतं. याचाच अर्थ, जर तुम्हाला अचानक राग येत असेल, सतत भीती वाटत असेल किंवा शरीर सतत तणावात असेल, तर समजून घ्या की हे तुमच्या स्वभावातील दोष नाहीत. हा शरीराचा बिघडलेला अलार्म आहे. आपल्या शारीरिक प्रतिक्रियांकडे लक्ष द्यायला शिकलं पाहिजे. नक्कीच, हेच पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. पण मग इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. आत्ता आपण पाहिलं की शरीर कसा सतत अलार्म देत राहतं. पण मग आपण नुसतं बोलून आणि समजावून हा अलार्म का बंद करू शकत नाही? कारण आपल्याला तर नेहमी असं शिकवलं जातं की मनातलं बोलून दाखवा म्हणजे हलकं वाटेल. टॉक थेरपी तर खूप प्रसिद्ध आहे. हो, हाच या संशोधनाचा दुसरा सर्वात महत्त्वाचा आणि क्रांतिकारी भाग आहे. याला पुस्तकात फेलियर ऑफ टॉक थेरपी असं म्हटलंय. म्हणजे टॉक थेरपी काम करत नाही. पण का? जेव्हा डॉक्टर वॅन्डरकोल्क यांनी या ट्रॉमा पेशंट्सचे ब्रेन स्कॅन केले ना, तेव्हा त्यांना एक अत्यंत धक्कादायक गोष्ट दिसली. जेव्हा या पेशंट्सना त्यांच्या भयानक घटनेची आठवण करून दिली गेली किंवा तो आघात ट्रिगर झाला, तेव्हा त्यांच्या मेंदूचा डावा भाग पूर्णपणे बंद पडल्याचं, म्हणजेच ऑफलाईन गेल्याचं दिसून आलं. डावा भाग म्हणजे मानवी मेंदूचा तो भाग जिथे भाषा आणि लॉजिक काम करतं, तोच का? अगदी अचूक. मेंदूच्या डाव्या भागात ब्रोकाज एरिया नावाचे एक केंद्र असतं. हे केंद्र माणसाला त्याचे विचार आणि त्याच्या भावना शब्दात मांडायला मदत करतं. ओके. पण आघाताच्या वेळी किंवा तो आघात पुन्हा आठवताना हा ब्रोकाज एरिया चक्क शटडाऊन होतो. तिथे रक्तपुरवठा कमी होतो. याचा थेट अर्थ असा की आघातामुळे लोकांना त्यांच्या भावना शब्दात मांडताच येत नाहीत. बापरे. म्हणजे त्यांचा डावा मेंदू ऑफलाईन जातो आणि ते पूर्णपणे सुन्न होतात. हो, या स्थितीला स्पीचलेस हॉरर म्हटलं जातं. त्यांच्याकडे शब्दच उरत नाहीत. म्हणजे जसं एखादा कॉम्प्युटर हँग होतो आणि कीबोर्डवर कितीही टायपिंग केलं तरी स्क्रीनवर काहीच उमटत नाही, तसंच काहीसं. आतमध्ये प्रोसेसर फुल स्पीडनी काम करतोय, भयंकर खळबळ माजलीये, पण बाहेर व्यक्त होण्यासाठी जो भाषेचा मार्ग आहे तोच सिस्टमनी ब्लॉक केला आहे. हे अगदी योग्य उदाहरण दिलंत तुम्ही. आणि याचंच एक स्पष्टीकरण देणारं उदाहरण पुस्तकात स्टॅन आणि उटे या जोडप्याच्या रूपाने दिलं आहे. अच्छा. काय झालं होतं त्यांच्यासोबत? हे जोडपं कॅनडामध्ये एका अत्यंत भयानक अशा 87 कार्सच्या अपघातात अडकलं होतं. महामार्गावर दाट धुक्यामुळे एकामागोमाग एक अशा 87 गाड्या एकमेकांवर आदळत होत्या. अरे देवा. आजूबाजूला फक्त काचा फुटण्याची आणि गाड्या आदळण्याचे आवाज येत होते. मृत्यू अगदी डोळ्यांसमोर होता त्यांच्या. आणि या जीवघेण्या अपघातानंतर त्या दोघांच्या शरीराने कसा प्रतिसाद दिला? दोघांची प्रतिक्रिया सारखीच होती का? नाही, आणि हेच खूप लक्षवेधी आहे. जेव्हा या दोघांचे ब्रेन स्कॅन करण्यात आले तेव्हा स्टॅनचा जो ॲमिग्डाला होता, म्हणजे तो धोक्याचा अलार्म, तो पूर्णपणे लाल झाला होता. म्हणजे तो सतत ॲक्टिव्ह होता. हो, त्याचं शरीर सतत फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये अडकलेलं होतं. त्याचा रक्तदाब वाढलेला असायचा, तो सतत रागात आणि तणावात असायचा. आणि त्याची पत्नी उटे? दुसरीकडे उटेने नकळतपणे एक वेगळाच बचाव मार्ग निवडला होता. ती पूर्णपणे डिसोसिएट झाली होती, सुन्न झाली होती. डिसोसिएट होणे म्हणजे शरीराची नक्की कोणती अवस्था असते ही? जेव्हा प्राण्यांना किंवा माणसांना असं वाटतं ना की आता मृत्यू किंवा वेदना अटळ आहेत, पळून जाण्याचा किंवा लढण्याचा कोणताही मार्ग उरलेला नाही, तेव्हा मेंदू स्वतःला त्या असह्य वेदनांपासून वाचवण्यासाठी शरीराशी असलेला संपर्क तोडून टाकतो. बापरे.
म्हणजे स्वतःला स्विच ऑफ करतो? हो, मेंदू पूर्णपणे ब्लँक होतो. उटेच्या स्कॅनमध्ये भावना आणि धोक्याची जाणीव करून देणारे भाग चक्क शांत होते. याला वैद्यकीय भाषेत डिपर्सनलायझेशन म्हणतात. ओके. कारण त्यांचा मेंदू सुरक्षितेची भावना विसरलेला असतो. कारण शब्द त्यांच्या मूळ आघाताच्या जागी पोचूच शकत नाहीत. भाषेचं केंद्रच बंद पडलेलं असतं. हे खरोखरच डोळे उघडणारं आहे. हो, म्हणूनच अशा वेळी केवळ बोलून उपयोग होत नाही. म्हणजे यातून एक खूप प्रॅक्टिकल गोष्ट शिकायला मिळते की आघातावर मात करण्यासाठी स्वतःला किंवा इतरांना नुसतं बोलण्याची सक्ती करू नका. जर शब्द सुचत नसतील किंवा भावना व्यक्त करता येत नसतील तर ती एक नैसर्गिक शारीरिक प्रतिक्रिया आहे हे मान्य करा. अगदी बरोबर. पारंपरिक टॉक थेरपी ही टॉप डाऊन पद्धतीने काम करते. म्हणजेच आपण आपल्या विचारांनी आणि लॉजिकने आपल्या भावनांना आणि शरीराला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. पण आघातामध्ये हे लॉजिकचं केंद्रच काम करत नसतं. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? जर शब्दांचा उपयोग होत नसेल तर आपण यातून बाहेर कसं पडायचं? हिअर्स वेअर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग. हो, इथेच डॉक्टर व्हॅन ड कोल्क यांनी एक वेगळा मार्ग सुचवला. तो मार्ग म्हणजे बॉटम अप दृष्टिकोन, खालून वर जाणारी पद्धत. बॉटम अप पद्धत म्हणजे थेट मनावर आणि विचारांवर काम करण्याऐवजी दुसरं काहीतरी करायचं. हो, मज्जासंस्थेच्या तळाशी जो आदिम मेंदू असतो, ज्याला रेप्टिलियन ब्रेन म्हणतात, त्याला आधी शांत करावे लागते. हा आदिम मेंदू भाषा किंवा तर्कशास्त्र अजिबात समजत नाही. त्याला फक्त दोनच गोष्टी समजतात, सुरक्षितता आणि धोका. मग या आदिम मेंदूला मी आता सुरक्षित आहे हे कसं सांगायचं? जर तो भाषाच समजत नसेल? त्याला शरीराच्या भाषेतून सांगावं लागतं, श्वास, हालचाल आणि स्पर्शाच्या माध्यमातून. अच्छा, म्हणजे शारीरिक हालचाली आणि तालबद्ध गोष्टी खरोखरच मेंदूचे वायरिंग बदलू शकतात. नक्कीच. जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घ श्वास घेते किंवा एखाद्या तालबद्ध म्हणजे रिदमिक हालचालीत मग्न होते तेव्हा शरीरातील वेगस नर्व उद्दीपित होते. वेगस नर्व? हो, ही नर्व शरीराचा ब्रेक पॅडल म्हणून काम करते. ती थेट मेंदूच्या खोडाला संदेश पाठवते की हृदयाची धडधड संथ झालीय, स्नायूंमधला तणाव कमी झालाय, याचा अर्थ आता धोका टळला आहे, सगळं सुरक्षित आहे. म्हणजे आपण श्वासाच्या माध्यमातून मेंदूला हॅक करतोय, शरीराला मी सुरक्षित आहे याची पुन्हा जाणीव करून देतोय. अगदी बरोबर. पुस्तकात यासाठी योगा, EMDR आणि थिएटर यांसारख्या पद्धतींचे आश्चर्यकारक परिणाम दिले आहेत. खरंच, याचा एखादा प्रसंग आहे का पुस्तकात? हो, याचं एक खूप हृदयस्पर्शी उदाहरण यिंग मी या लहान मुलीचं आहे. ती एक अत्यंत सुन्न झालेली लहान मुलगी होती जिने आघातामुळे काही बोलणं सोडून दिलं होतं. बापरे, म्हणजे ती पारंपरिक पद्धतींना काहीच रिस्पॉन्स देत नव्हती का? नाही, अनेक प्रयत्न करूनही ती काहीही बोलत नव्हती. पण तिला जेव्हा एका सेन्सरी इंटिग्रेशन क्लिनिकमध्ये नेलं, तिथे तिला प्लॅस्टिकच्या रंगीबेरंगी चेंडूंच्या टबमध्ये खेळायला दिलं. अच्छा, तो बॉलपीट असतो तसा. पण फक्त चेंडूंच्या टबमध्ये खेळण्याने काय झालं? जेव्हा ती त्या चेंडूंमध्ये गेली तेव्हा त्या चेंडूंचा तिच्या शरीराला होणारा स्पर्श, त्यातून मिळणारी शारीरिक सीमांची सुरक्षित जाणीव आणि थेरपिस्टने दिलेला एक रिदम, यामुळे तिच्या आदिम मेंदूला पहिल्यांदाच सुरक्षित वाटलं. त्या शारीरिक स्पर्शामुळे आणि सुरक्षित हालचालींमुळे तिची मज्जासंस्था हळूहळू शांत होऊ लागली. आणि आश्चर्य म्हणजे काही आठवड्यांच्या या थेरपीनंतर त्या मुलीने पहिल्यांदा बोलायला सुरुवात केली. बापरे, हे खरोखरच अविश्वसनीय आहे. याचा अर्थ तिचे शब्द हरवले नव्हते किंवा तिला भाषा येत नव्हती असं नाही. ते शब्द फक्त एका असुरक्षित, घाबरलेल्या शरीराच्या आत बंदिस्त झाले होते. अगदी बरोबर. शरीर हे पुलासारखं काम करतं. जेव्हा शरीराला सुरक्षितेची जाणीव झाली तेव्हा शब्द आपोआप बाहेर आले. म्हणूनच योगा किंवा थिएटर यांसारख्या गोष्टी एवढ्या प्रभावी ठरतात. म्हणजे फक्त विचारांच्या चक्रात अडकून राहण्यापेक्षा योगा, दीर्घ श्वसन किंवा कोणत्याही तालबद्ध हालचालींचा सराव करणं गरजेचं आहे. या प्रॅक्टिकल गोष्टी तुमच्या शरीराला आणि मज्जासंस्थेला शांत राहायला शिकवतात. ज्या पॉवरफुल आयडियाज पाहिल्या त्या एकदम थोडक्यात आणि वेगात रिकॅप करूया. नक्कीच. पहिली आयडिया, आघात किंवा ट्रॉमा केवळ आठवणीत नसतो, तो शरीरात आणि मज्जासंस्थेत साठवला जातो, जसा तो बिघडलेला स्मोक डिटेक्टर. दुसरी आयडिया, केवळ बोलण्याने, टॉक थेरपीने आघात पूर्णपणे बरा होत नाही, कारण अशा वेळी मेंदूचा भाषा विभाग काम करणे थांबवतो. हो, तो ब्रोकाज एरिया ऑफलाईन जातो. एक्झॅक्टली. आणि तिसरी आयडिया,
शरीराला सुरक्षितेची जाणीव करून देण्यासाठी योगा, श्वासोच्छ्वास आणि हालचाली यांसारख्या बॉटम अप टेक्निक्स अत्यंत गरजेच्या आहेत. हो, आणि जाता जाता प्रेक्षकांनी एक विचार नक्की करावा असं मला वाटतं. हो, सांगा ना. जर आपल्या समाजातील अनेक गंभीर समस्या या न सोडवलेल्या सामूहिक आघाताचे म्हणजे कलेक्टिव्ह ट्रॉमाचे परिणाम असतील, तर आपण फक्त नियम बदलून किंवा शिक्षा देऊन कसे जिंकणार? खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. नक्की विचार करा. अगदी विचार करायला लावणारा हा दृष्टिकोन आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला यापैकी कोणती आयडिया सर्वात जास्त उपयोगी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण डीप डाईव्हमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा ऐका मराठी.